असतात. शांत म्हणजेच काय, मार्केटमध्ये मुवमेंट आहे ती नसते. मार्केटमध्ये फक्त प्रीमियम आहे तो डिके होत असतो. तुम्हाला प्रीमियम डिके माहिती असेल. म्हणजे मार्केट आहे ते अचानक वाढणारी नाही, अचानक पडणारी नाही. मार्केट सायलेंट झोन मध्ये असतं. म्हणजे अशा पद्धतीने मार्केट आहे ते वर्क करतं. जास्त वरी जात नाही, असं डाऊन साईडला, याला आपण रेंज बाउंड म्हणतो. तर मार्केट आहे ते अशा पद्धतीने वर्क करतं. ठीक आहे. तर इथं जर असेल मार्केट, समजा इंडिया विक जर आपला 10 पेक्षा कमी जर पाहायला मिळत असेल तर आपण काय करणार, मार्केट आहे ते शांत असतं. लोक आनंदी असतात कारण इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी डिलिव्हरीमध्ये त्याचा फायदा होतो. पण आपण काय करणार, आपण ऑप्शन ट्रेडिंग बद्दल बोलत आहे. तर या स्ट्रॅटेजीमध्ये म्हणजे असं जर मार्केट असेल तर या ठिकाणी ऑप्शन विकणे म्हणजे सेलिंग करणं खूप फायदेशीर होतं. आता सेलिंग का करणं गरजेचं असतं किंवा फायदेशीर ठरतं ते सांगतो. आता तुम्हाला जसं मी म्हटलं, मार्केट आहे ते काय होतं, मार्केट आहे ते रेंज बाउंड असतं. अशा पद्धतीने मार्केट काय करतं, या दोन झोन मध्ये मार्केट आहे ते वर्क करत असतं. आता याच्यामध्ये सेलिंग वाल्याला फायदा का होतो, कारण जो थिटा असतो, तुम्हाला माहिती असेल, थिटा जो असतो, थिटा काय करतो, प्रीमियमला डिके करतो. समजा 100 रुपये प्रीमियम असेल आणि सकाळी 9 वाजता जर 100 रुपये एखाद्या स्ट्राईकचा प्रीमियम असेल आणि 3:30 वाजता 3:30 ला प्रीमियम आहे तो मार्केट, समजा बँक निफ्टी आपण ग्राह्य धरू, समजा 49,000. ठीक आहे. 49,000 बँक निफ्टी सकाळी 9 वाजता ओपन झाला. त्यावेळेस आपण एक सीई खरेदी केला. त्याचा प्रीमियम, सॉरी, सीई आहे जो त्याचा प्रीमियम होता आणि 3:30 वाजता बँक निफ्टी आहे तो समजा इथंच क्लोज झाला 49,000 रुपयाला. ठीक आहे. तर याचा प्रीमियम आहे तो किती असणार आहे माहिती आहे का, याचा प्रीमियम आहे तो आपल्याला जवळपास थिटा प्रमाणे असतो. थिटा प्रमाणे याचा 20 ते 30 रुपये प्रीमियम कमी झालेला पाहायला मिळेल. म्हणजे 80 ते आपल्याला 70 रुपये प्रीमियम पाहायला मिळतं. म्हणजे काय होतं, या ठिकाणी 9 वाजल्यापासून मार्केट जर 9 वाजता जर मार्केट 49,000 असेल आणि मार्केट 3:30 वाजता 49,000 वरती जरी क्लोज झालं, 9 वाजता प्रीमियम होता 100 रुपये आणि 3:30 वाजता प्रीमियम 100 ला 100 रुपये राहणार नाही. त्याच्यामधला प्रीमियम हा कमी होणार आहे. कमी होऊन तो 80 किंवा 70 पर्यंत येऊ शकतो. डिपेंड आहे की त्या कोणती स्ट्राईक तुम्ही बाय केलेली आहे आणि त्या स्ट्राईकचा थिटा आहे तो किती आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, म्हणून आपण ज्यावेळेस पण इंडिया विक्स हा 10 पेक्षा खूप कमी असेल तर फायदा देतो आपल्याला ऑप्शन सेलिंग. आणि सेलिंगचा एक लॉट सेल करायचं म्हटलं तर खूप मोठं मार्जिन लागतं. पण मी तुम्हाला सांगेल आपल्याला कशा पद्धतीनं कोणती स्ट्रॅटेजी यूज करायला पाहिजे, बाय करायला पाहिजे ऑप्शन किंवा सेल करायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला शॉर्ट ट्रँगल स्ट्रॅटेजी कोणती यूज करायची हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तर या ठिकाणी शॉर्ट ट्रँगल असेल किंवा क्रेडिट स्प्लिट असेल तर ह्या दोन स्ट्रॅटेजी तुम्ही यूज करू शकता. त्याननंतर अस्थिरता स्थिती खूप असते गुंतवणूकदारासाठी, म्हणजे इक्विटीमध्ये जे पण इन्व्हेस्टमेंट करतात त्यांच्यासाठी चांगल्या पद्धतीनं मार्केट जर आयव्ही जर त्याचा 10 पेक्षा कमी असेल तर गुंतवणूकदारांसाठी एक संधी असते. आणि बँक निफ्टी आहे तो स्थिर किंवा हळूहळू वाढू शकतो, जे मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं.